मी बोरकर गुरुजी, विश्वज्योतिषाचार्य, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, मुक्काम पोस्ट रावेर, जिल्हा जळगाव, 425508 पिनकोड. व्हॉट्सअप नंबर आणि मोबाईल नंबर एकच, 98 500 15 55 8, 98 500 15 55 8. ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची कुठेही शाखा नाही. माझ्यामार्फत कोणीही मार्गदर्शन करत नाही, मी स्वतः करतो. मला भेटायची इच्छा असेल तर आपण भेटू शकता, पण अगोदर मोबाईल करून, कारण माझे दौरे विविध प्रांतात असतात. असे असताना आजचा विषय घेण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया. अभिवादन करत असताना ही माझी गुरुवारी आहे, हिच्यामुळे मी ज्योतिष शिकलेलो आहे, म्हणून त्यांना नमस्कार करणं जरुरीचं आहे गुरुवर्य म्हणून. आणि त्या स्वर्गवासी झाले आहे म्हणूनही माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया. आजचा विषय हा वेगळा विषय मांडणार आहोत. हा विषय कुठल्या वर्तमानपत्रात का कुठे आलेला आहे असं मला वाटत नाही, आणि कोणी हा विषय कोणी सुचवलेला पण नाही आहे. पण सहज माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांचं साहित्य मी आज चाळत होतो. त्या साहित्यामध्ये मला हे शेंडी महात्मा समजलं, शेंडी महात्मा दिसून आलं. पहा कसा वेगळा विषय आहे. माझ्या पत्नीचं कौतुक करावं का तिला काय करावं असा प्रश्न आहे, पण ती डोळ्यासमोर नाही आहे. कारण हा विषय मला तिने सांगितलाही नव्हतं, पण लिहून ठेवलेला आहे. सामाजिकतेची जाण, विषयाची जाण असणारी ही स्त्री केवळ विज्ञान मेडिकलच्या श्वापदांनी गिळंकृत केली आणि संपूर्ण विश्वाचं फार मोठं नुकसान झालेलं आहे. पैसा 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 या हव्यासापोटी जग कुठे चाललंय कुणास ठाऊक. काय दुःख भोगावं लागतंय ते मला भोगावं लागत आहे. हे सगळं हॉस्पिटल आहे ना, याच्या एकदा चेकअप झाले पाहिजे, संशोधन झालं पाहिजे. आणि ज्यांच्या हातून जास्त मृत्यू असेल त्यांना बंदी केली पाहिजे. एखाद्या 10 रुपयाची नोट जास्त घेतली किंवा भ्रष्टाचार झाला किंवा चुकीचं वागलं तर कारकुनाला सजा होते, निलंबित केलं जाते. आणि या डॉक्टर वर्गाकडला क्रिटिकल हॉस्पिटलमध्ये ICUमध्ये किती मृत्यू झाले याची संशोधन का करत नाही? का हयातभर हेच असेच करत राहणार? याच्याविषयी संशोधन व्हावं. भारतरत्न आपण दिलेले आहे लोकांचे सरकारने, परंतु खरे भारतरत्न तर हे कानाकोपऱ्यात खेड्यापाड्यातच आहे. हे भारतरत्न आपण बघितलं तर त्यांचं सामाजिक कार्य काय आहे, किती आहे, किती मोलाचं आहे हे बघायला हवं. आजही तुम्ही रानावनात जा, खेड्यापाड्यात जा, विद्वान इतके आहे की तिथे PhD वाले फेल आहे. संपूर्ण युनिव्हर्सिटी आले तरी त्याच्या पुढे शून्य ज्ञान आहे. पुण्याला एका मिठाईच्या दुकानामध्ये एक स्त्री गाडी घेऊन आली, 4 व्हीलर आली. मी तिथे बसलो होतो. त्या भगिनीने अनारसे मागितले. 2 किलो अनारसे द्या. ते अनारसे न देता त्यांनी त्या बाईला सांजोऱ्या बांधून दिल्या आणि ती बाई निघून गेली. मी दुकानदाराला विचारलं, का तुम्ही तिने अनारसे मागितल्यावर तुम्ही सांजोऱ्या का दिल्या?
तो म्हणे गेली 5 वर्ष मी तेच देतो आहे. पहा, नाव माहीत आहे पण कृती माहीत नाही आणि कोणता पदार्थ आहे तो माहीत नाही. शाळेने सरकारने विद्वत्तेचं सर्टिफिकेट या लोकांना दिलेलं आहे. खाण्याच्या वस्तूचं प्रकरण माहीत नाही, नाव माहीत नाही, आकार माहीत नाही, वस्तू माहीत नाही, चव माहीत नाही. विद्यापीठातून आलेले हे असलेले लोक काय कामाचे? वस्तुनिष्ठ शिक्षणच नाही आहे, व्यवसाय झालेला आहे. कापी प्रकरणाबाबत बंदोबस्त होतो, पोलीस बंदोबस्त होतो, सगळा होतो, पण सरकारला बंदोबस्त करण्याचा अधिकार आहे का? स्वतः किती काप्या करतात मंत्री, आमदार, खासदार, सरकार? किती उच्च पदस्थ आहे? असो, विषयांतरे पुष्कळदा माझ्याकडनं होते. शेंडीचं महात्म्य आपण आहे की शेंडीला शेंडी लावणे म्हणजे एका मागून एक फसवणे. शेंडी लावणे, एकाला शेंडी लावली की दुसऱ्याला शेंडी लावायची, पहिल्यापासून मुक्त व्हायचं. दुसऱ्याला शेंडी लावायची ती तिसऱ्याला लावायची, म्हणजे असा फसवणुकीचा तो गराड आहे. त्या अर्थाने मी हे शेंडीचं महात्म्य सांगणार नाही आहे, तो अर्थ त्या अर्थी आहे. शेंडी हे प्राचीन काळापासून हिंदू संस्कृतीमध्ये, भारतीय संस्कृतीमध्ये आहे. या भारतीय संस्कृतीमध्ये हे शेंडीचं महत्त्व अपरंपार आहे आणि त्याचं फार महत्त्व आहे. वर्तमान स्थितीमध्ये काही संस्थाचे लोक शेंडीला लावणं आहे म्हणजे शेंडी ठेवत आहे. पण नुसतं शेंडी ठेवणं महत्त्वाचं नाही आहे. शेंडी ठेवण्याच्या मागे जो उद्देश आहे तो उद्देश त्या व्यक्तीमध्ये असला पाहिजे. शेंडी ठेवणं म्हणजे काय? हा मेंदू संबंधित आहे आणि हे ब्रह्म आहे. या ब्रह्मातून तर शेंडी आहे. जसा टीव्हीचं एंटिना असतो, मोबाईलचा टावर असते, तसं हे टावर आहे. मेंदू संबंधित, संपूर्ण शरीर संबंधित. मोठा मेंदू आणि लहान मेंदू याच्यामध्ये, या भागामध्ये शेंडी आहे. शेंडीचे प्रकारही पुष्कळ आहे. काही भागामध्ये अर्धा तेसा ठेवतो, अर्धा नाही ठेवत. काही उजवीकडे ठेवतात, काही डावीकडे ठेवतात. तो शेंडीचाच प्रकार असतो. काही इथून केस काढतात आणि मग बाकीची एवढी शेंडी ठेवतात. तो एक प्रकार आहे, परंतु तो अल्प आहे. खरा म्हणजे इथून जे शेंडीची लट निघते ती. परंतु प्राचीन काळी जे आपण बघतो तर हे शेंडी नुसती नव्हते. शेंडीच्या भोवती असा एक भोवरा होता, गोलाकार बांगडीसारखा. तिथे केस असायचे आणि त्या केसाच्या मध्यभागून ती लट निघायची. आता लट काहीची 2 बोटाची, 4 बोटाची, काही 6 बोटाची, काही बिल्लासभराच्या वर असायची. आणि जे विद्वान होते, खरे पारंगत, संस्कृतचे वेदाभ्यासी होते, ते गाठण मारत होते. बाकीचे लहान ठेवत होते. हा शेंडीचा प्रकार आपल्याला जर पाहायला हवा तर आपण जुन्या ऐतिहासिक नाटकातून दिसतो. पण आम्ही लहानपणी पण आम्ही शेंडी ठेवत होतो, आमचे वडील ठेवत होते. आणि शेंडीच्या भोवती शेंडी ठेवली तर मात्र सवळं ठेवावं लागत होतं. बाहेर खाणं पिणं बंदी, पाणीसुद्धा नाही, आचरण शुद्ध, घरात आल्यावर हातपाय धुणे, घरातून बाहेर जाताना सुद्धा व्यवस्थित कपडे घालून जाणे, रस्त्याने चालताना व्यवस्थिशीर चालणे, व्यवस्थिशीर येणे, वृद्धांच्या मानमर्यादा ठेवणे, समोरून वडीलधारी माणसं झाले तर त्यांना तो रस्ता देणे
आणि गुरुजन जर चालत असेल तर मात्र नतमस्तक खाली करून चालणे, अशी पद्धत शेंडी ठेवल्याने आहे आणि आजही त्याच प्रकारचं वागणूक हवी, परंतु ती दिसत नाही. शेंडी म्हणजे शांततेचं प्रतीक, मननाचं प्रतीक, चिंतनाचं प्रतीक, दैवत्वाचं प्रतीक, नतमस्तक होण्याचं प्रतीक, वाडवडिलांविषयी सेवाभावाचं प्रतीक, एकनिष्ठतेचं प्रतीक, मनातून, तनातून, डोळ्यातून, पाहण्यातून, दृष्टीतून कुठल्याही नजरेने पापत्व नाही. स्त्रीकडे पाहण्याची दृष्टी ही ममतामयीच. ती परस्त्री असो, आपली स्त्री असो, लहान असो, मोठी असो, ममतेतून पाहणं, जननी म्हणून, आई म्हणून, हे शेंडी पाहणाऱ्याचं व्रत हवं. शेंडी पाहणारं जे आहे ते पूर्वी बाहेरचे खाद्यपदार्थ खायचे नाही, अभक्ष भक्षायचं नाही, व्यसन मुळीच करायचं नाही. रोज स्नानविधी, पूजापाठ करणे, सकाळीचे पूजापाठ, संध्याकाळचे पूजापाठ, आणि नित्य रोज सकाळी स्नानविधी झाल्यावर प्रथम आई वडिलांच्या चरणाचे नमस्कार करून मग देवपूजा करणे. संध्याकाळी आई वडिलांच्या पलंगावर जाऊन त्यांचा हातपाय चेपणे, मसाज करणे, डोळ्यावर च्या वरती कपाळावर मस्तक चोळून देणे, त्यांच्या इच्छा पूर्ण करणे, त्यांचे अंथरूण पांघरून स्वच्छ ठेवणे, हे मुलांचं, सुनांचं, मुलींचं कार्य. आता मुलींनी त्यावेळेला स्त्रियांनी मोकळे केस ठेवण्यावर बंदी होती, गुंफून घ्यायचे. नुसतं रबर बँड सुद्धा चालत नव्हता. एक तर आंबाडा पाडायचा नाही, तर एकच वेणी घालायची, 2 वेणी सुद्धा नाही. डोक्यावरून पदर असले ते स्थिती म्हणजे शेंडी महात्म्याच्या खालचीच, बरोबरीचीच. पुरुष वर्गाने त्यावेळेला कमरेच्या वर जानवं दिसेल असंच उघडं शरीर राहायचं, खाली धोतर, पंचा. त्यावेळेला ओपन शरीराने बाळगण्याची रीत होती, प्रथा होती. पुजारी वर्ग पण तसाच वागत होता, आम्ही पण तसेच राहत होतो. वयाच्या 10व्या वर्षापावतर आमचे आईवडील आम्हाला, ज्यावेळेला घरामध्ये राणूबाई, कानूबाई, नवरात्र बसायचं, महालक्ष्मी बसायच्या, गणपती बसायचे, त्यावेळेला आमचे संपूर्ण कपडे काढून टाकायचे. कारण सवळं ववळं होतं. सवळं ववळं आज नाव ठेवत असलं तरी ते आज नाव ठेवण्याचं कारण नाही, कारण ती शुद्धता होती. आज ती शुद्धता बिघडली म्हणून तुमचं आरोग्य बिघडलं आहे, तुमचं मन बिघडलं आहे, तुमच्या मनामध्ये विकृती आली आहे. पूर्वीच्या सर्व त्याज्य गोष्टी असं नाही, आजच्या सगळ्याच गोष्टी त्याज्य असं मी मानतो. कुठली गोष्ट चांगली आहे? पूर्वी एकही दवाखाना नव्हता हाडाचा, कॅन्सरचा, डोळ्याचा, कानाचा, त्वचेचा, मानसिक आजार कोणालाही नव्हता. वैद्य होते, माझे वडील वैद्य होते. 2 बोट हातावर ठेवले, बोटावर ठेवले की औषध द्यायचे. व्हिजिट फी किंवा फी त्यांची नव्हती. आता डॉक्टरांची फी वेगळी आणि औषधाचे पैसे वेगळे, आणि त्या औषधं त्यांचेच असल्या कारणाने दुकान, त्याच्यातून कमिशन वेगळं आणि वारेमाप औषधी. माझ्या वडिलांनी कधीही वैद्यकीची फी घेतलेली नाही. औषधाच्या 3 पुड्या त्या पण घेत नव्हते. कोणी अवडीत टाकून दे, कोणी भाजी टाकून दे, कोणी भोपळा टाकून दे, अशावर चरितार्थ चालत होता. माझ्या वडिलांचं वाक्य होतं, आज 3 पुड्या घ्या, उद्या येऊ नका, म्हणजे तुम्हाला येण्याची गरज नाही, दुरुस्त व्हाल.
सोनोग्राफी नाही, रक्तलघवी तपासणं नाही, काही नाही, असं त्या काळचं होतं. शेंडी ठेवत होते माझे वडील. तर हे शेंडीच्या महात्म्यातून विद्वत्ता येते. हा मी दावा करत नसलो तरी तुम्ही संशोधन करा स्वतःविषयी. जे विद्यार्थी कमी मार्क मिळवतात, नापास होतात, अभ्यासात लक्ष लागत नाही, चित्त लागत नाही, ऐनवेळी परीक्षा वेळेला आजार पडतात, भ्रमित होतात, अशा मुलांनी शेंडी ठेवून पाहावं. अभ्यास करावा, किती मनन होतो किती नाही. संशोधनाचा विषय आहे, दावा नाही करत. कराल काय हरकत आहे? डॉक्टर एक औषध देत नाही, 17-15 औषधं लिहून देतो. का देतो? की निदान योग्य नाही, करता येत नाही, समज नाही. मी तर नुसते शेंडीच सांगतोय, मी तर 17-15 आचरण तुम्हाला सांगतच नाही. शेंडी ठेवा विद्यार्थ्यांनी आणि अभ्यास करा. मागच्या परीक्षेत किती गुण मिळाले होते ना, ह्या शेंडी ठेवल्यावर किती गुण मिळतात. तरुणाने शेंडी ठेवावं, विवाहितांनी शेंडी ठेवावी. शेंडी ठेवून तुम्ही आईवडिलांची सेवा करा. आईवडिलांचे पाय दाबा, मस्तक दाबा, बाम लावा, त्यांच्या इच्छा पूर्ण करा आणि मग तुमची प्रगती पहा, उंचावते की नाही. सगळ्या समस्या सुटतील. माझ्याकडे येण्याची पण गरज राहणार नाही. याला काही पैसे लागत नाही, काही मोठे त्रास आहे असंही काही नाही. परंतु इच्छा, श्रद्धा ठेवून करा. प्रयोगही असेल, संशोधकही असेल, तर तो श्रद्धा ठेवतो की याच्यामध्ये मला यश मिळेल म्हणून तो कार्य करतो. नाही तर शोध लागलेच नसते. मला संशोधन करताना यश मिळेल ही त्याची खात्री असते, त्याची श्रद्धा त्याच्यावर असते. त्याचप्रमाणे आपण शेंडी ठेवताना श्रद्धा ठेवला. शेंडी ठेवणाऱ्यांनी कधीही संतापू नये, व्यग्रता करू नये, व्याभिचार करू नये, परस्त्री देवी समान मानावी, आर्थिक लबाडी करू नये, भ्रष्टाचार करू नये, अनाचार करू नये, अत्याचार करू नये, लढाई झगडे वाद करू नये. त्यावेळेला तर गावागावात सुद्धा शांतता होती, परंतु ती शांतता पण एवढी होती की त्याच्यापेक्षा शांतता ऋषीमुनींना लागत होती, म्हणून ते जंगलामध्ये, पहाडामध्ये जात होते. देवांना सुद्धा शांतता लागत होती, म्हणून सर्व देव जे प्रमुख आहे ते गडावर आहेत, खाली नाही. हे महत्त्व देवांचं तुम्ही ओळखा. ज्या घरामध्ये शांतता आहे ते घर उन्नती, तिथेच लक्ष्मी राहते. आई वडील हे लक्ष्मीनारायण असतात, सासू सासरे लक्ष्मीनारायण असतात. आणि यांची अवहेलना केली तर मग तुमचं सगळं खातं नील, काही शिल्लकच नाही. आपण बघतो बहुतांश वृद्ध लोकांचा असा एक त्यांच्या पाहण्यात आहे, माझ्याही पाहण्यात आहे, की तिसऱ्या पिढीत संपत्ती राहत नाही. आता हे संशोधन तुम्ही बघा, काही ठिकाणी दिसेल तुम्हाला संपत्ती, पण कर्जबाजारीपणाही दिसेल. कर्जबाजारीपणा नसेल तर अघोरी असं आरोग्याचे घात दिसतील. काहींच्या ठिकाणी तुम्हाला जर पाहायला गेले तर वाद विवाद, लग्न न होणे, पत्नी माहेरी जाऊन बसणे, घटस्फोट होणे, कोर्ट कचेऱ्या होणे, अशा वेगवेगळ्या प्रकारची समस्या, दुःख निर्माण होत असतात. कारण झाडाचं मूळ जे आहे, खोड आहे, याला तुम्ही खत पाणी घालाल तरच फळ चांगलं येईल. आणि ते आईवडील. म्हणून या शेंडीचं महत्त्व सुद्धा असं आहे की शेंडी ठेवताना तुम्हाला हे विधी आचरण करावं लागेल, तरच तुम्हाला शेंडीचं महत्त्व कळेल आणि शेंडीपासून लाभ मिळेल.
ज्यांनी शेंडी त्यांनी त्यांना रोज स्नान करणं जरुरीचं आहे. 2 वेळेस स्नान, सकाळ आणि संध्याकाळ, 2 वेळेस पूजन, सात्विक आहार खाणे, अभक्ष्य न बघणे, कुठलेही व्यसन न करणे, बाहेरचं न खाणे. मग हे शेंडीचं महत्त्व तुम्हाला काय होते बघा. शेंडीला नारायण म्हटलेलं आहे, शेंडीला विष्णू म्हटलेलं आहे, शेंडीच्या ठिकाणी लक्ष्मी आहे. सर्व पृथ्वीचं सुख या शेंडीमध्ये आहे. हे जे गोलचक्र शेंडीच्या अवतीभोवती पूर्वी होतं, तो समुद्र होता, पृथ्वी होती. आणि या समुद्र मंथनातून हे निघालेली शेंडी हे अमृतापेक्षाही महत्त्वपूर्ण आहे. शेंडी पूर्वीचे लोक काय ठेवत होते, त्याच्या मागची पुठिका काय होती, याचा विचार आपण करायला पाहिजे. हास्यास्पद नाही आहे. आपल्या ज्या लहान बालकांना पण आपण शेंडी ठेवायला शिकवायला पाहिजे. जात असतील इंग्रजी शाळेत, इंग्रजी शाळेत जाणं म्हणजे शेंडी न ठेवण्याचा नियम नाही आहे. भारतीय संस्कृतीचं प्रतीक आहे. परदेशात विदेशात गेला तर मनुष्य ओळखला पाहिजे की हा भारतीय आहे, नाही तर सुटापुटात सारखेच दिसतात. भारतीय संस्कृतीप्रमाणे पुरुषाने आणि भारतीय संस्कृतीप्रमाणे स्त्रीने सुद्धा वागायला हवं. सगळं बदलून गेलंय, न पाहण्यासारखं डोळे लावून घ्यावे लागतात. संतती ऐकेनाशी झालेली आहे. विचित्र वागणे म्हणजे सुशिक्षितपणा आहे असं एक धोरण झालेलं आहे. पूर्वींचे गुरुजी पहा कसे दिसत होते, महात्मा गांधी कसे दिसत होते, विनोबा भावे कसे दिसत होते. रामचंद्राची मूर्ती बघा कशी आहे, सीतेची मूर्ती बघा कशी आहे. राम आणि सीता, लक्ष्मण, हनुमान यांच्या मंदिरात जाताना त्यांचे पेहरावाप्रमाणे तरी तुम्ही पेहराव घालून जायला हवं ना. रामाने पूर्ण पोशाख घातलेला आहे, सीतेनेच पूर्ण पोशाख घातलेला आहे, हे बघायला हवं. आपण विचित्र अवस्थेत रामाच्या दर्शनाला गेलो तर राम प्रसन्न कसा होईल? नाही होणार. पोशाखाने सुद्धा शरीर अंतर्गत बदल होत असतात. एखाद्या मुलीने पातळ म्हणा, सुनबाईने किंवा साडी म्हणा नेसून बघावी. 1 वर्षभर प्रयोग करा. नाही करायचं असेल तर एखादी वार ठरवा, त्या वारलाच शांत तुम्हाला झोप लागते की नाही बघा. रात्री तुम्हाला कसं मनातून वाटते. तुम्ही संशोधन करायचं आहे. मी माझं संशोधन तुमच्यावर लादत मुळीच नाही. याच्याने रोगप्रतिकारशक्ती सुद्धा निर्माण होते, कारण शरीर पूर्ण झाकलेलं असते. डास मच्छर बसत नाही, घाण बाहेरच्या अंगावर येत नाही, श्वासोश्वासापासून संरक्षण होते. आज तर प्रदूषण किती आहे, उलट आज अशी परिस्थिती आहे की संपूर्ण शरीर झाकलेलंच हवं. तर हे शेंडीचं महत्त्व, पोशाखाचं महत्त्व जे आहे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये, ते अनमोल ज्ञान देणार आहे. ते आपल्या जीवाशी शिवाशी निगडीत आहे. भारतीय संस्कृतीत 120 वर्षाचं आयुष्य ज्योतिषशास्त्रात दिलेलं आहे. आपण 120 वर्ष सहज जगू, पण ह्या
डोळ्यामध्ये अजून टीक आलेली नाही, ऑपरेशन नाही, दात शाबूत आहे, केस आहे एवढे हे तुमच्यासमोर दिसत आहे. सकाळी 5ला उठतो, साफसफाईचं काम, अंगणात सडा टाकणं आणि जास्तीत जास्त 8 वाजेपासून कार्याला सुरुवात करणं, 2 वाजेला कार्यालय बंद करणं, झोप घेणं. पूर्वी मी झोप घेत नव्हतो, माझी पत्नी होती त्यावेळेला, माझ्या पत्नीला मी विश्रांती देत होतो, परंतु शरीर 78 असल्याकारणाने आता झोप घ्यावं लागते. आणि मग 4ला उठून लायब्ररीत जायचं किंवा मित्रपरिवाराकडे बसायचं. बाजूला सय्यद टेलर आहे, मुसलमान व्यक्ती आहे, गरीब आहे, साधारण आहे. मन जुळता म्हणून मी तिथे अर्धा तास पाऊण तास बसतो आणि मग लायब्ररीमध्ये किंवा इतरत्र फेरफटका मारून जातो. पुन्हा आपलं घरी आले की जेवण, आणि जेवण आले की मग पुन्हा तुमच्या भेटीगाठी व्हिडिओच्या माध्यमातून. तर ह्या वागणुकीचा प्रकार जो आपण पाहतो आणि त्याचे होणारे परिणाम जर आपण बघितले तर हे जीवनावश्यक आहे. तुम्हाला दवाखान्यात जाण्याची गरजच पडणार नाही. असे सर्वांनी बघितलं तर दवाखाने ओस पडतील किंवा पुष्कळशे विद्यार्थी डॉक्टर बनण्याचं स्वप्न पण सोडून देतील. खरोखर आहे. शेंडीचं महत्व फार आहे. पुन्हा मी शेंडीवर येतो. पाक त्यावेळेला काळ्या वेळेला असे शेंडी धरताना असं करत. आता असं केल्यानं काय होतं की इथे आपल्याला इथले तंतुगिंतू जे काही आहे अंतर्गत ते उद्दीपित होतात, रक्तप्रवाह वाढतो आणि मग मेंदू विकसित होतो. आता अनेकांच्या ठिकाणी रक्तप्रवाह मेंदूमध्ये जात नाही म्हणून इथे ऑपरेशन करतात. इथे आश्चर्य वाटते. खऱ्या अर्थाने सरकारने वैद्यकीकडे आज वळायला पाहिजे. हे सोनोग्राफी, MRI, CT स्कॅन हे जे आहे याची जरूर पडणार नाही. MD MS जरूर पडणार नाही. ऑपरेशनची जरूर पडणार नाही. मोठ्या बिल्डिंगा दवाखान्याची जरूर पडणार नाही. वैद्य निर्माण करा, वैद्यराज. माझे वडील वैद्यराज बाबूराव गंगाधर बोरकर. गुडघे दुखले नाही, ऑपरेशन डोळ्याचं झालं नाही, दात पडले नाही, केस कायम. वैद्यकीय सेवा निष्ठेने केली, सेवा म्हणून केली. आज सेवा म्हणून करणारे मेडिकलचे लोक किती आहे? कारण त्याला शेंडी नाही आहे, हे पहिलं लक्षात घ्या. आणि सोवळंवळंच नाही. एखाद्या बेडवर कोणी मनुष्य मेला दवाखान्यात, ती चादर बदलली जाते, तिथे दुसरा जिवंत पेशंट येतो. काही सोवळं नाही, सुतक नाही, काही नाही. आपण मशानभूमीतून आलो की आंघोळ करतो. तर शेंडी जे हे ठेवायची असेल तर, आणि तुम्हाला जीवन आयुष्य वाढवायचं असेल, सुखाचा हवा असेल, आरोग्याची संपत्ती ही सर्वश्रेष्ठ संपत्ती, मनाची शुद्धता ही सर्वात श्रेष्ठ संपत्ती, शुद्ध चारित्र्य हे सर्वात श्रेष्ठ संपत्ती, भावनाशील असणं हे सर्वात श्रेष्ठ संपत्ती, चांगल्या पद्धतीने वागणे हे सर्वात श्रेष्ठ संपत्ती, सर्वांना सुख देणं हे सर्वात श्रेष्ठ संपत्ती, आई वडिलांची सेवा करणं म्हणजे 33 कोटी देवी देवतांची सेवा करणं. अशा प्रकारचा आहे. असो, हा शेंडी महात्म्य हा पहिला भाग आहे. कालांतराने मी दुसरा भागही देणार आहे, तो शास्त्रशुद्ध पद्धतीप्रमाणेच. आणि तो दुसरा भाग आहे, हा पहिला भागाचा गोषवारा हा माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांच्या लेखनातला आहे.
आणि दुसरा भागही त्यांनी तो शास्त्र पद्धतीने आणि पारंपरिक विद्येतून जो त्यांनी शोधून काढलाय तो मी सांगणार आहे. म्हणूनच माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याचं समापन करूया.